माझं नाव रामदास चव्हाण आहे. मी जालना जिल्हा परिषदला क्लस्टर हेड म्हणून माझी पोस्ट होती. तसं पाहायला गेलं तर महाजन सरची माझी भेट साधारणतः मला वाटतं 2017च्या एंडला झाली असं. 2017च्या एंडला झाली. पण पहिल्या भेटीत महाजन सरनं मला कमीत कमी एक अर्धा तास त्यांनी मला मार्गदर्शन केलं या बिमारीविषयी. आणि तेव्हापासून मी त्यांच्या संपर्कात राहिलो. त्याच्यानंतर ड्युटीमुळं सतत ड्युटीमुळं ते क्रियाट थोडा वाढत गेला. आणि एक दिवस थोडंसं जास्त झाल्यामुळं मग ॲडमिट व्हावं लागलं मला ICUमध्ये या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी मग माझ्या मुलानं सांगितलं की बाबा आपण आता जे डायलिसिससाठी आपण खर्च केल्यापेक्षा आपण ट्रान्सप्लांटच करून टाकू. तर माझा मुलगा त्यावेळेस तयार झाला आणि महाजन सरच्या नेतृत्वामध्ये माझं ऑपरेशन झालं. 17 फेब्रुवारी 2020ला माझं ऑपरेशन झालं. त्यानंतर सतत म्हणजे 17 फेब्रुवारी 2020ला ऑपरेशन झालं. त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये मूळ व्याधीचं फार मोठं ऑपरेशन झालं माझं इथे झालं सगळं. आणि त्यानंतर पुढं चालून सप्टेंबर महिन्यामध्ये भयंकर असा कोरोना झाला मला. सर किट लावून माझ्या म्हणजे ICUमध्ये यायचे. तर आता डॉक्टर त्यावेळेला ओळखीचे राहायचे नाही, कोण डॉक्टर येते काही नाही. पण महाजन सर यायचे जवळ डगी मुसणं. तर महाजन सर म्हणायचे की बाबा मी समीर महाजन मी तुम्हाला खास भेटण्यासाठी आलो. तर मला इतका आनंद व्हायचा सर खूप. ज्यावेळेस मी माझी गाडी पार्किंगला इथं लागते आणि मी ज्यावेळेस गाडीतून बाहेर पडल्याच्यानंतर माझी बायको सोबत राहते आणि ती म्हणते मला की इथं आल्याच्यानंतर तुमचं हे माहेर आलं म्हणते ती. गाडीतून उतरल्याबरोबर हा आलं तुमचं माहेर. आता ह्या शब्दात सगळं ह्या शब्दात पूर्ण आलं. एकदम योग्य समर्पक शब्दात कसं आहे थोडंसं मला बोलता चांगलं येते पण हे इमोशनल झाल्यामुळं कारण हा प्रोग्रामच हा इमोशनल आहे. देशात मला अजून एक सांगायचं सर की ट्रीटमेंट वेळच्या वेळी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार जर आपण राहिलो किंवा सरनी ज्या वेळेस आपल्याला बोलवलं त्यावेळेस आपण आलंच पाहिजे. त्याच्यात टाळाटाळ करतील की मात्र थोडंसं प्रॉब्लेम निर्माण होण्याची शक्यता आहे. हे बजाज हॉस्पिटल हे मला असं माहेर म्हणजे माहेर असं मला वाटतंय. बरं अजून याच्या तुमच्या मुलाने तुम्हाला किडनी दिली तेव्हा त्याचं वय काय होतं? माझ्या मुलाचं वय साधारणतः आता 32 असेल त्यावेळेला. त्यावेळेस 32 वर्ष. हां. तर याच अनुषंगाने आम्ही जेव्हा सगळा अभ्यास केला की किडनी ट्रान्सप्लांटच्या पेशंट्सचा म्हणजे किडनी दाते जे होते तर ह्याच्यामध्ये आम्हाला असं दिसलं की मुख्यत्वे पत्नी पतीला किडनी देते किंवा आई मुलाला किंवा मुलीला देते. दुर्दैवाने समाजामध्ये स्त्रीनी पुरुषाला देणं किडनी हे प्रमाण जास्त आहे. पुरुषांनी स्त्रीला किडनी देण्याचं प्रमाण अगदी नगण्य आहे. तर हे मला असं वाटतं कुठेतरी दुरुस्त होणं आवश्यक आहे. नुकतंच आपल्याकडे एक किडनी ट्रान्सप्लांट झालेलं आहे जिथे की वडिलांनी मुलीला किडनी दिलेली आहे. आय थिंक ती मुलगी अजून आहे मला वाटतं ॲडमिट. वडिलांनी मुलीला किडनी दिलेली आहे. तर ही जनजागृती होणं तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे तसं आवश्यक आहे ग्रामीण भागामध्ये की पुरुषांनी स्त्रियांना किडनी देण्याचं प्रमाण ऑलमोस्ट नगण्य आहे. पुरुषांनी स्त्रियांना शक्यतो म्हणजे थोडं टाळाटाळ करतात. म्हणजे पतीने पत्नीला दिलेला असं फार क्वचित बघतो आम्ही किडनी. मेजॉरिटी जे असते ते पत्नीच पतीला किडनी देत असते. आज सुद्धा तुम्ही जे बोललात ते इतकं समर्पक आहे की याच्यातनं बऱ्याच जणांच्या लोकांच्या मनातली भीती गैरसमज निघून जातील, निराकरण होईल त्याचं आणि स्वतःहून किडनी दान करण्यासाठी लोक तयार होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद आपण इथं आलात.